नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो. तर परत एक वेळा स्वागत आहे तुमचं एमएसटी सिटी सिम्प्लिफाईड आपल्या युट्यूब चॅनलवरती. खूप दिवस झाले आपल्या चॅनलवर व्हिडिओ आला नाही, कारण की दिवाळीच्या सुट्ट्या होत्या, या कारणामुळे अपडेट देता आलेले नाही. तर आजचा हा व्हिडिओ आहे हे अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, कारण की काल आपला कॅप राऊंड 3 चा कट ऑफ जाहीर झाला होता, आपली लिस्ट आली होती आणि काल रात्री आम्ही हे कट ऑफ काढलाय. तेच कट ऑफ आम्ही तुमच्यासोबत आज शेअर करणार आहेत आणि याच्यासोबत काही महत्त्वाच्या गोष्टी आपण बघणार आहोत, जसे की स्टे राऊंड कधी होणार आहे, ठीक आहे. आणि ज्या मुलांचा सिलेक्शन झालाय त्यांनी तर आम्ही शुभेच्छा दिल्या आहेत, त्यांच्या आनंदात तर आम्ही सहभागी आहोत. पण ज्या मुलांचं सिलेक्शन झालेलं नाही त्या मुलांनी काय करावं, पुढची स्ट्रॅटेजी कशी असणार आहे, कारण की शेवटचा टप्पा आता आपला झालेला आहे कॅप राऊंड 3 चा. ओके, ठीक आहे. आता जे राऊंड आपले चालणार आहे ते स्टे वॅकन्सी राऊंड असणार आहे. स्टे वॅकन्सी राऊंड म्हणजे सरळ सरळ समजून घ्या की कॉलेजमध्ये वॅकन्सी भरण्यासाठी हे राऊंड असतात, ठीक आहे. तर पहिले जे गृहीत राऊंड जे असतात, जे ॲक्युरेट आणि खरं असतात, ते म्हणजे 3च राऊंड असतात. आता याच्यानंतर जे राऊंड होणार आहे याच्यामध्ये आपली स्ट्रॅटेजी खूप जास्त काम करणार आहे, ठीक आहे. तर चला व्हिडिओमध्ये वेळ वाया न घालता चला व्हिडिओ आपण सुरू करूया. तर पहिली आपली कॅटेगरी आहे ओपन, ठीक आहे. ओपन कॅटेगरीचा जे क्लोजिंग मार्क आहे ते आहे 306. 306 मार्कावर मुलगा ओपन कॅटेगरीचा CS गोंदिया या कॉलेजमध्ये लागलेला आहे. त्या मुलाची ऑल इंडिया रँक होती 4,25,031, ठीक आहे. मार्क गृहीत धरल्या जात नाही. मार्क मी फक्त तुम्हाला एक आयडिया यावं, तुम्हाला समजावं याच्यासाठी तुमच्यासोबत शेअर करतो, ठीक आहे. नाही तर मार्कला गृहीत आपण धरू शकत नाही, मार्कला आपण गृहीत धरत नाही, ठीक आहे. तुमचं जे सिलेक्शन होते ते ऑल इंडिया रँकच्या बेसिसवर होते, मी वारंवार सांगतोय, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी जी कॅटेगरी आहे ती आहे ओबीसी. ओबीसी कॅटेगरीचा जे शेवटचा मुलगा सिलेक्ट झालाय त्या मुलाची रँक होती 4,27,311 आणि त्याचे मार्क होते 307. मार्क मी तुम्हाला एक आयडिया यावं म्हणून याच्यासाठी सांगत आहे, अजून वेळा सांगत आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर जी कॅटेगरी आहे ती आहे विजे कॅटेगरीचा शेवटचा मुलगा लागलाय 4,34,283 मार्कावर, ठीक आहे. त्याच्यानंतर जी कॅटेगरी आहे त्याचा या एनटीबी कॅटेगरीचा कट ऑफ सगळ्यात कमी गेलेला आहे, ठीक आहे. सगळ्यात कमी कट ऑफ एनटीबी कॅटेगरीचा गेलाय ते आहे 298 मार्क. 298 मार्क आणि त्याची ऑल इंडिया रँक होती 4,51,557. तुमची कॅटेगरी कधी NTB असेल, तुमचा रँक कधी 4,51,557 याच्या कधी जास्त असेल किंवा याच्यापेक्षा कमी असेल, 10 मार्क 5 मार्कांमध्ये रँकचा फरक असेल, तर तुमचा जे स्टे राऊंड मध्ये सिलेक्शन व्हायचे चान्सेस खूप जास्त आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर जी नेक्स्ट कॅटेगरी आहे ती आहे एनटीसी कॅटेगरीचा क्लोजिंग रँक आहे 4,26,249. 4,26,249 या रँकवरचा मुलगा NTC कॅटेगरीचा लागलेला आहे, ठीक आहे. तुमचा रँक कधी 4,26,249 पेक्षा कमी असेल, तुमचं सिलेक्शन कधी झालं नसेल, तर तुम्ही कुठं ना कुठं चॉईस फिलिंग मध्ये काही ना काही चूक केलेली आहे, ठीक आहे. ही चूक टाळण्यासाठीच आम्ही आहे. तुम्ही आमच्याकडून फक्त अगदी 999 मध्ये चॉईस फिलिंग करून घेऊ शकता, ठीक आहे. चला पुढे जाऊया. जी नेक्स्ट कॅटेगरी आहे ती आहे एनटीडी कॅटेगरीचा शेवटचा मुलगा 4,25,031 एवढ्या मार्कवर लागलेला आहे. ते ओपन कॅटेगरीच्या सेम एनटीडी आणि ओपन कॅटेगरी सेम रँकवर चालले, ठीक आहे. त्याच्यानंतर ते सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे एससी कॅटेगरीचा शेवटचा मुलगा लागलाय 4,29,067 मार्कावर आणि त्याला कॉलेज भेटलाय CS गोंदिया, ठीक आहे. गोंदिया इथला कॉलेज त्या विद्यार्थ्याला भेटलाय. त्याच्यानंतर जी कॅटेगरी आहे ती आहे एसटी कॅटेगरीचा शेवटचा जे मुलगा लागलाय त्या मुलाचा रँक होता 6,04,913, ठीक आहे. त्या मुलाला मार्क होते 250. एसटी कॅटेगरीची गोष्ट मी करताय, ठीक आहे. एसटी कॅटेगरीचा शेवटचा मुलगा 2,50,000 एवढ्या मार्कावर CS गोंदिया कॉलेजमध्ये लागलेलं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आपली कॅटेगरी आहे SCBC, ठीक आहे. SCBC कॅटेगरीचा कट ऑफ ही सगळ्या कॅटेगरीच्या तुलनेमध्ये चांगलं कमीच गेलाय. त्या SCBC कॅटेगरीचा कट ऑफ होता 303 मार्क, ठीक आहे. सॉरी, तर 303 मार्कवर एससी कॅटेगरीचा मुलगा लागलाय. त्या मुलाची रँक होती 4,39,875 आणि त्याला कॉलेज भेटलाय CS गोंदिया. तर या मुलाला 4,39,875 रँकवर CS गोंदिया कॉलेज भेटलाय SCBC कॅटेगरीच्या मुलाला, ठीक आहे. त्याला मार्क होते 303. मार्कला आपण गृहीत धरत नाही, मार्क मी तुम्हाला समजावं म्हणून याच्यामुळे सांगत आहे, ठीक आहे. आणि हा इम्पॉर्टंट मेसेज म्हणजे सगळ्या दादा ताई आणि जे आदरणीय पालक आहेत त्यांच्यासाठी मी सांगत आहे, कारण की मार्कचं कसं होते बघा. आता SCBC कॅटेगरीचा 303 मार्कावर महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 2-3 हजार विद्यार्थी असतील, ठीक आहे.
एक सरासरी मी टेंटेटिव्ह आकडा समजण्यासाठी उदाहरण घेतो. 3-4 हजार विद्यार्थीला 3चे 3 मार्क आहे महाराष्ट्रामध्ये एसबीसी कॅटेगरीच्या. पण त्याची जी ऑल इंडिया रँक आहे ती युनिक आहे. एका ऑल इंडिया रँकवर एकच विद्यार्थी आहे. समजत आहे तुम्हाला? त्याच्यामुळं ऑल इंडिया रँक खूप जास्त इम्पॉर्टंट असते गृहीत धरणं. आणि तुमचं जे सिलेक्शन होते हे मेरिटनुसार होत असते. ठीक आहे. तर ही संपूर्ण काउन्सिलिंगची प्रोसेस आपली शेवटच्या टप्प्यात आलेली आहे. मी तुम्हाला एक सजेशन देतोय की आता मी तुम्हाला मेसेजही दाखवू शकतो. खूप सारे विद्यार्थ्यांचे मेसेज येतात. आज एक मेसेज आला होता, सर मला 367 मार्क आहे, मला नागपूरचा एक कॉलेज भेटला आहे, लाखला कॉलेज होता, नाव नाही सांगणार. तर त्या विद्यार्थ्याचा असा प्रश्न होता की सर मला कोणता कॉलेज भेटला असता. आता हे मला माहिती आहे, मी त्याला एक गोष्ट विचारली फक्त की चॉईस फिलिंग तुझी कोण केली. त्याचा मला रिप्लाय होता सेल्फ, म्हणजे स्वतः केली. त्या मुलाला एक चांगलं कॉलेज भेटू शकत होतं. ठीक आहे. पण स्वतः चॉईस फिलिंग केली. आता राऊंड 3ची चॉईस फिलिंग केली. आता रिटेन्शन भरावंच लागेल, नाही तर काउन्सिलिंगच्या प्रोसेसमधून बाद होऊन जाईल ते. तर त्याला ते कॉलेज घ्यावंच लागेल. ठीक आहे. त्याच्यामुळे मी त्याला रिप्लाय दिला नाही. समजले? तर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला बिलकुल कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. कमेंट सेक्शनमध्ये आमची व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, तिथं जॉईन करा. तिथं मी इम्पॉर्टंट अपडेट्स टाइम टू टाइम देत राहतो. ठीक आहे. तर आता काय करणार, त्या विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग चुकीची केली, त्याला सॅक्रिफाईस करावं लागलं. त्याला 367 मार्कावर चांगलं कॉलेज भेटू शकत होतं, पण त्याला एक खराब म्हणजे एक चांगलं कॉलेज ॲव्हरेज कॉलेज, त्याला ॲव्हरेज कॉलेज घ्यावं लागला. ही आणखीन ते दुःखाची गोष्ट आहे. आम्हाला समजते, आम्हाला दुःख होत आहे. ठीक आहे. चला ठीक आहे. आता पुढची जी आपण जे गोष्ट बघणार आहोत, खूप सारे विद्यार्थ्यांचे आमचे जे विद्यार्थी होते त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. कोणाचं तर ऑल इंडिया कोटा प्लस स्टेट कोटा दोन्हीमधून सिलेक्शन झालेलं आहे. ठीक आहे. तर त्यांना खूप खूप अभिनंदन. आणि याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट असते म्हणजे आम्ही फक्त त्यांच्या हर्षात सहभागी नाही. जे आमचे विद्यार्थी आहे किंवा जे विद्यार्थी व्हिडिओ बघत आहेत, ज्यांचं सिलेक्शन झालेलं नाही, ज्यांचे मार्क कमी होते, त्यांना मी हे सांगू इच्छितो की तुम्ही खचून जाऊ नका. ठीक आहे. शेवटपर्यंत आम्ही तुमच्यासोबत असणार आहे. ठीक आहे. काउन्सिलिंगची प्रोसेस ज्या विद्यार्थ्यांना आमच्या सिलेक्शन झालं आहे, ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आहे, त्या विद्यार्थ्यांना आम्ही पर्सनली गाईड करत आहे. आता कॉलेजमध्ये डॉक्युमेंट कोणते लागणार आहे, डी किती, काय, संपूर्ण माहिती आम्ही त्यांना सपोर्ट करत आहोत. तर सर तुमचंही रँक कमी असेल, मार्क कमी असेल, तुमचं सिलेक्शन थर्ड राऊंडमध्ये झालं नसेल, तर आम्ही तुमच्यासोबत आहोत. ते राऊंड 1, 2, 3 मध्ये आम्ही तुमच्यासोबत असणार आहोत. कट ऑफ कमी होणार आहे, कट ऑफ डिक्रीज होणार आहे. हे म्हणजे प्रिव्हियस इयर अनालिसिस ट्रेंड आहे, दरवर्षी होतो, यावेळी होईल. कट ऑफ कमी झाला की तुमचे चान्स वाढतील. तुमची चॉईस फिलिंग आम्ही करून देऊ. परफेक्ट चॉईस फिलिंग तुम्हाला करून देऊ की तुमचे चान्सेस वाढून जावं, तुम्हाला तुमच्या रँकच्या हिशोबानं चांगलं कॉलेज भेटावं. ठीक आहे. तर याच्यामुळे काय इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला फक्त जे आमचा नंबर खाली दिलेला आहे 9284580108 9284580108 या नंबरवर तुम्हाला आम्हाला कॉल करणे किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करणे आणि संपूर्ण जी पुढची माहिती प्रक्रिया जी असणार आहे आम्ही तुम्हाला सांगून देऊ. ठीक आहे. तर आजचा हा व्हिडिओ आहे इथंच होता. इथपर्यंत आज आपण व्हिडिओ समाप्त करताय. याच्यानंतर इम्पॉर्टंट अपडेट आपल्या चॅनलवर येत राहतील. तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे जेणेकरून काही अपडेट असतील, काही असतील. कारण स्टे वॅकन्सी राऊंड जे असतं ना, हे खूप किचकट राऊंड असतं. ठीक आहे. याच्यामध्ये खूप ध्यान ठेवावं लागते प्रत्येक काउन्सिलिंगच्या प्रोसेसवर. ठीक आहे. तर व्हिडिओ बघण्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.